मंडळी माणसं तर सोडा, सगळ्यात अगोदर येऊन जर याला कोण खात असेल तर ते पोपट खातो. म्हणजे इतकं स्वीट, इतकं गोड हा मका आहे. तर बघूया ह्या मकाची काय विशेषता आहे. तर पॉपकॉर्न खाता, त्याच्यानंतर मक्याच्या भाकरी खाता, त्याच्यानंतर स्वीटकॉर्न खाता मार्केटमधलं. तर तुम्ही कधी म्हणजे ते जे आहे ते पिवळी मका तुम्ही बघितली असेल, पण कधी लाल मका बघितले का? मी जपलेलं आहे तेव्हा. हे लाल मक्यामध्ये जे तुम्ही गुणधर्म, ह्याच्यामधले गुणधर्म जर तुम्हाला सांगितले तर तुम्ही आश्चर्य करसाल. बाकी तुम्ही मार्केटमध्ये जी मका खाता, पिवळी मका, पांढरी मका, त्याच्यापेक्षा 2.5% जास्त प्रोटीन, अँटीऑक्सिडंट, लोह, कॅल्शियम ह्याचं प्रमाणचे कंटेंट भरून ह्याच्यामध्ये आहेत. आणि प्लस ज्यावेळेस तुम्ही रानामध्ये लावचाल ना, तर तुमच्या आधी पोपट येऊन खायला आला एवढा गोडवा आहे ह्याच्यामध्ये. जसं स्वीटकॉर्न तुम्ही खाता बाहेरचं, तर त्याचा गोडवा ह्याच्यामध्ये आहे. आणि मल्टीपर्पज यूज आहे ह्याच्यामध्ये. तुम्ही ह्याच्या भाकरी पण करू शकता, अँटी कॅन्सर एजंट आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर ह्याच्यात तुम्ही पॉपकॉर्न बनवून खाऊ शकता. त्याच्यानंतर भाजून खाऊ शकता, उकडून खाऊ शकता. मल्टीपर्पज यूज आहे, तुम्ही ह्याचं करू शकता. आधी जर म्हटलं तर ज्यावेळेस तुम्ही लावचाल, 9 इंच चालायची, 2 रोपातलं अंतर 9 इंच ठेवायचं, 2 सरीतलं अंतर 1 फूट ठेवायचं. ज्यावेळेस तुम्ही ह्याचे दाणे लावता, त्याच्यानंतर हे एका कंसाला म्हणजे एका ताटाला 3 ते 4 कंस लागतात. एका कंसाला 700 दाणे लागतात. तर ह्याच्यामध्ये उत्पादन पण चांगलं आहे याचं. फक्त एवढंच आहे की ह्याचं बियाणं सहसा उपलब्ध होत नाही. आपल्याकडे बियाणं आहे, तुम्ही माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता आणि याचं बियाणं प्राप्त करू शकता.